नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रमोद चोपदारवर। मित्र हो, आज आपण चाललो आहे 32 शिराळा। 32 शिराळा हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे, जे नागपंचमीच्या जिवंत नागपूजेसाठी जगभर प्रसिद्ध आहे। 32 हा शब्द आसपासच्या 32 गावांना सूचित करतो, जी एकेकाळी एका बाजारपेठेची भाग होती, असे मत महाराष्ट्र पर्यटन विभागात नोंदविले आहे। हे गाव सांगली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयापासून 60 किलोमीटर पश्चिमेस आहे। 32 शिराळा तालुक्याचे गाव आहे। 32 शिराळा हे नागपंचमीच्या जिवंत नागपूजेसाठी विशेष ओळखले जाते। मध्ययुगीन काळात हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते आणि येथे अनेक पवित्र मंदिरेही बांधली गेली आहेत। 1953 मध्ये नागपंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती एका मासिकात प्रसिद्ध झाली होती आणि त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली गेली होती। नॅशनल जिओग्राफीनेही शिराळ्यात येऊन याबद्दल प्रसिद्धी दिली। मात्र 2002 पासून या जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली आहे। मित्र हो, आज आपण 32 शिराळ्यात बघणार आहोत श्री स्वामी समर्थ रामदासांनी स्थापिलेल्या 11 मारुतीपैकी वीर मारुती, येथील गोरक्षनाथांचे नाथ मंदिर, अंबा मातेचे मंदिर आणि जाणून घेणार आहोत 32 शिराळ्याच्या जगप्रसिद्ध नागपंचमीबद्दल। बत्तीस शिराळ्यातील श्री स्वामी समर्थ रामदास यांच्या स्थापित 11 मारुतीपैकी हे एक मारुतीचं मंदिर वीर मारुती। चला तर मग दर्शन घेऊया।
मित्रहो, हे आहे 32 शिराळ्यातील नाथ मंदिर. गोरक्षनाथांनी इथे 12 वर्ष तप केलं होतं आणि जी नागपंचमीची प्रथा जी आहे ती गोरक्षनाथांनी सुरू केली होती. आणि असं म्हणतात की या झाडाला 108 प्रदक्षिणा जर घातल्या तर तुमची मनातली इच्छा पूर्ण होते. आपण एकतरी घालूयात. जिवंत नागपूजेमुळे जगप्रसिद्ध झालेल्या शिराळ्याच्या नागपंचमीवर सन 2002 पासून न्यायालयाची बंधने आली असली तरी कायद्याचे उल्लंघन न करता ती शिराळकर अत्यंत उत्साहात साजरी करून आपली धार्मिकता जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. दिवसेंदिवस ती साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडत असला तरी तरुणाईमध्ये नागपंचमीचा उत्साह कायम टिकून आहे. अवघ्या शिराळकरांच्या मनात जोश निर्माण करणारी नागपंचमी आजही लोकोत्सव म्हणून साजरी केली जाते. 10व्या-11व्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नागपूजेचे कारण सांगितले. त्यावेळी मातीच्या नागाची कशाला, जिवंत नागाची पूजा करणार का असे विचारताच तिने होकार दिला. तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली होती. येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात, त्याचा उपवास करतात. तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे तळणे वर्ज्य केले जाते. 2002 पासून शिराळच्या जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली. त्यापूर्वी प्रथम नागांची अंबामाता मंदिरात, नंतर घरोघरी पूजा करून
ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली जात होती. आता न्यायालयाने बंधन घातल्याने जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जात आहे. पूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती. बैलगाडीतून नागाची मिरवणूक काढत होते. वाहनांची सोय नसल्याने कमी लोक येत होते. 1953 साली कैलासवासी दत्ताजीराव पोटे व इतर सहकाऱ्यांनी किर्लोस्करांना बोलावले. त्यावेळी स्वतः मुकुंदराव किर्लोस्कर, लेखक धोम मोहिते व छायाचित्रकार आले होते. 1953 साली नागपंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती 1954च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध केली. त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. त्यानंतर नॅशनल जिओग्राफीने शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी दिली. त्यानंतर या नागपंचमीचा जगभर लौकिक वाढला.